इंद्रायणीचं पसायदान. 3 फेब्रुवारी. साधं सोपं आणि सरळ. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अमेया संतोष मुळावकर. माणसानं साधं बोलावं, सोपं बोलावं, सरळ बोलावं. बोलण्यात छोटी छोटी वाक्य असावीत. वाक्यातले शब्द सोपे असावेत. सोपे म्हणजे खूप खूप सोपे. इतके सोपे की ते शब्द कुणालाही कळावेत. कुणीही शब्दाच्या अर्थासाठी अडू नये. एखाद्या शब्दानं गडबडू नये. बोलणारा आणि ऐकणाराही. ऐकणाऱ्यानं एखाद्या शब्दाबद्दल विचारलं तर नंतर सांगणाऱ्याला त्या शब्दाबद्दल सांगता यावं. शब्दनिदान सांगण्यापुरतं तरी सोपं असावा. असं साधं बोलणं मुळीच अवघड नसतं. ते खूप खूप सोपं असतं. पण आपणच सोप्याचा सराव सोडतो. अवघड काय असतं? काहीही नसतं. अवघड गोष्टी सांगतील तुम्हाला. आम्ही खूप सोप्या आहोत. आम्हाला तुम्हीच अवघड समजता. कारण तुम्हीच आम्हाला अवघड करता. आम्हाला अवघड केल्यानं आम्ही अवघडून जातो. मग सगळंच अवघड होतं. स्वतःच गुंता करायचा आणि मग तो सोडवत बसायचा. हे सांगितलं कोणी? खरं म्हणजे हे कुणीही सांगत नसतं कुणाला. आपणच सांगत असतो आपल्याला. बोलण्यात प्रत्येक वेळी अलंकार असलेच पाहिजेत का? अलंकार नसणं हाही एक अलंकारच असतो. तुम्ही म्हणाल हा विनोद झालाय. तुमच्या पत्नीला सांगा बरं, अलंकार नसणं हा अलंकारच असतो. अलंकाराची लाखोली मिळेल तुम्हाला. साध्या बोलण्यातही साधा विनोद असतो. सूक्ष्मच विनोद, पण समजायला सोपा आणि त्यामुळं हसायला सोपा. विनोदानं कधी डोक्यावरून जाऊ नये. विनोदानं डोक्यात शिरावं, पण डोक्यातून लवकर बाहेर पडू नये. सापडलेलं डोकं विनोदानं सोडू नये. पुन्हा लवकर डोकं सापडेलच ह्याची काय खात्री? डोकं नसेल तर विनोदानं डोकं निर्माण करावं. विनोद डोक्याचंच अपत्य. अपत्य हा शब्द आपत्ती ह्या शब्दापासून तर आला नाही ना. त्यामुळं विनोद डोकं निर्माण करू शकतो. पण त्यासाठी विनोदानंही स्वतःचं डोकं जाग्यावर ठेवावं. डोकं ही गहाण ठेवण्याची बाब नसते. पण काही जण ठेवतात डोकं गहाण आणि मग विनोद करायला लागतात. त्यामुळं विनोद होत नाही, विनोदाचा विनोद मात्र होतो. हे जसं बोलण्याच्या बाबतीत तसंच लिहिण्याच्याही बाबतीत. लिहिणं हे एक प्रकारचं बोलणंच असतं. सोपं बोलता आलं की सोपं लिहिता येतं. सोपं लिहिणारा लेखक अनेकांपर्यंत पोहोचतो आणि अनेक जण त्याच्यापर्यंत पोहोचतात. लेखन हा लेखक आणि वाचकामधला अडथळा ठरू नये. लेखनाच्या प्रतिमा म्हणजे आशयापर्यंत कुणीही पोहोचू नये ह्यासाठी केलेले अडथळे असू नयेत. लेखनातले विनोद कार्यालयातल्या मध्यंतरासारखे नसावेत. कार्यालयात इतकी मध्यंतरं असतात की ते मध्यंतराचं कार्यालय वाटतं आणि तिथला अधिकारी मध्यंतराधिकारी वाटायला लागतो. लेखक मध्यंतराधिकारी नसावा. प्रभात कुमार मुखोपाध्याय हा बंगाली लेखक मध्यंतराधिकारी वाटत नाही. त्याच्या लेखनातला सोपेपणा अधिक सोपा असतो. ह्या सोपेपणातून त्याचा विनोद उत्स्फूर्तपणे बाहेर येतो. त्यामुळं त्याचं लेखन ताजं वाटतं. वाचकाला ते तवाणं करतं. म्हणूनच 3 फेब्रुवारी 1873ला जन्मलेला हा लेखक आजही वाचला जातो. जो आज वाचला जातो तो उद्याही वाचला जाणार. आज लिहिणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं. जितकं सोपं होता येईल तितकं सोपं व्हावं.